तर आजची जी रेसिपी आहे ती तुम्हाला नक्की आवडेल, कारण आजची रेसिपी जी आहे ती शरीरासाठी खाणं खूप उपयोगी ठरणार आहे। नमस्कार मंडळी, तर कढीपत्ता खाणं शरीरासाठी किती फायदेशीर असतं हे तुम्हाला माहितीच आहे आणि लहान मुलांना देखील ही चटणी नक्की आवडेल ही माझी खात्री आहे, कारण यामध्ये आपण चटपटीत असा मसाला घातलेला आहे, त्यामुळे लहान मुले सुद्धा आवडीने खातील आणि खास चवीने आणि खास पद्धतीने आज आपण ही कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत आणि याच्या सेवनाने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात। तर आता तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल, त्यासाठी आताच तुम्ही लाईक करा व्हिडिओला। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर इकडे तुम्ही बघत आहात पावसाळ्यामध्ये कढीपत्ता जो आहे फ्रेश छान येतो। तर इकडे मी आता हिरवागार कढीपत्ता आणलेला आहे बाजारातून। हा कढीपत्ता मला फक्त 10 रुपयाला इतका सारा कढीपत्ता भेटलेला आहे। तर आता इकडे तुम्ही बघत आहात कढीपत्ता जो आहे मी पाण्याने स्वच्छ धुतला आणि चाळणीमध्ये अशा प्रकारे पाणी गळण्यासाठी ठेवले आणि मग त्यानंतर एक एक काडी घेऊन आपण कढीपत्ता जो आहे संपूर्ण तोडून घ्यायचा आहे। आणि जर कढीपत्त्यावरती जर समजा मागील बाजूने पांढरा रंग किंवा काळा रंग असा असेल तर तो कढीपत्ता घेऊ नका, कारण तो कढीपत्ता खाणं शरीरासाठी हानिकारक असतो। तर कढीपत्ता जो आहे मागून पुढून बघून घ्यायचा, छान असा स्वच्छ बघून घ्यायचा। तर चला आता मी इकडे कढीपत्ता जो आहे तोडून घेतलेला आहे। तर आता गॅस ऑन करून पॅन गरम करायचं आणि मग त्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल घालायचं। तर आता तेल गरम झालं की मग आपण यामध्ये घालणार आहोत 2 चमचे उडीद डाळ। तर सहसा काय होतं की आपण कोणतीही डाळ वापरली ना की ती पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतो, पण आता इकडे आपण डाळ धुवायची नाही आहे। मी काय केले, एका सुती कापड्यामध्ये थोडं कापडा ओला केला आणि त्याने ही डाळ थोडी पुसून घेतली आणि मग त्यानंतर या डाळीचा वापर केला। तर आता डाळसुद्धा आपण मंद आचेवरती मस्त असा खमंग भाजून घेणार आहोत आणि जोपर्यंत सुगंध येत नाही तोपर्यंत आपण ही डाळ भाजणार आहोत। तर आता मस्त अशी डाळ भाजून झाली की ती साईडला ठेवायची थंड करण्यासाठी। तर आता यानंतर मी इकडे घातले 2 चमचा इतकं हरभरा डाळ। तर हरभरा डाळसुद्धा सुती कपड्यामध्ये ओल्या करायचं कापडा आणि त्यामध्ये थोडीशी डाळ पुसून घ्यायची आणि मग त्यानंतर मस्त अशी खरपूस जी आहे ती भाजून घ्यायची। तर आता हरभरा डाळ आणि उडीद डाळ जी आहे यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं, त्यामुळे या चटणीमध्ये खूपच छान चवसुद्धा येणार आहे आणि आरोग्यासाठी खूप लाभदायी अशी ठरणार आहे। तर आता उडीद डाळऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता। तर चला आता मी इकडे घातले 1 चमचा इतकं शेंगदाणे। तर आता तुम्ही यामध्ये हवं असल्यास थोडं तेलसुद्धा घालू शकता। तर आता शेंगदाणे खाल्ल्याने ना हाडांच्या ज्याही समस्या असतील त्या दूर होतात आणि बुद्धीसाठी खूप उपयोगी आहे आणि पोटांच्या विकारासाठी सुद्धा खूप चांगले आहेत शेंगदाणे। तर आता तुम्ही बघितलातच शेंगदाणेसुद्धा आपण छान असे खरपूस भाजून घेतले आणि मग त्यानंतर एका साईडला प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवलं। तर आता चला यामध्ये आपण घेतलेलं आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा इतकं मोठं जिरं। तर आता लसूण आणि जिरं जे आहे ते सुद्धा छान भाजून घ्यायचं। तर जिरं खाल्ल्याने काय होतं माहिती आहे का, पचनसंस्था सुधारते आणि ज्यांना भूक नाही लागण्याचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम दूर होतो, म्हणजेच चांगली भूक लागते जिरं खाल्ल्याने। तर चला आता आपण अर्धा चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि मग त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे 1 मोठा चमचा इतकं फुटाणे। तर फुटाणे या चटणीमध्ये घालणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नको असल्यास फुटाणे स्किपसुद्धा करू शकता। तर आता फुटाणेसुद्धा आपण 2 मिनटं छान परतून घ्यायचे आणि मग चांगले भाजले गेले की त्यानंतर एका प्लेटमध्ये साईडला ठेवायचे। तर फुटाणेसुद्धा खाणं शरीरासाठी खूप फायदेमंद आहे। आता चला आपण इकडे घेतलेले आहेत अगदी 7 ते 8 पुदिन्याची पाने। तर पुदिन्याच्या पानांमुळे चटणीला जी आहे ती अगदी मस्त टेस्ट येते। तर चला आता मी इकडे अगदी 2 ते 3 चमचे इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे। तर सुकं खोबरं खाणं त्वचेसाठी खूप चांगलं आहे, केसांसाठी सुद्धा खूप चांगलं आहे आणि पोटाचे काही विकार असतील तर त्यावरती सुद्धा खोबरं हे अतिउत्तम उपाय आहे। तर चला आता खोबरंसुद्धा मी खरपूस छान भाजून घेतले अगदी सोनेरी होईपर्यंत आणि साईडला एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवले। त्यानंतर आता मी इकडे परत अर्धा चमचा इतकं तेल घातले आणि मग त्यानंतर इथे आपण घालायचा आहे कढीपत्ता। तर कढीपत्ता भाजत असताना गॅसचं फ्लेम बारीकच ठेवायचं। तर चला आता मी तुम्हाला कढीपत्त्याचे फायदे सांगते।
तर कढीपत्त्याचा जो सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे केसांसाठी। तर कढीपत्ता खाल्ल्याने ना आपली केस जे आहेत मजबूत राहतात आणि केसांचे काहीही समस्या असतील त्या दूर होतात, जसं की केस गळणे किंवा केसांची वाढ न होणे, असे बरेच काही केसांच्या वरती प्रॉब्लेम्स असतात, ते सगळे प्रॉब्लेम्स कढीपत्ता खाल्ल्याने ना दूर होतात। आणि कढीपत्त्याचं सेवन केल्याने मधुमेहावरती जे आहे कंट्रोल राहतं आणि वजन कमी करण्यास सुद्धा मदत होते आणि हृदयासाठी तर कढीपत्ता हे जे आहे खूप चांगलं आहे। तर आता चला कढीपत्ता जो आहे मंद आचेवरती मी अशा प्रकारे खरपूस भाजून घेतलेला आहे। अगदी कढीपत्ता कुरकुरीत लागला पाहिजे। तर इकडे तुम्ही बघत आहात कढीपत्ता आपला छान असा कुरकुरीत झालेला आहे। तर आता कढीपत्ता सुद्धा आपण थंड करण्यासाठी थोडा उशीर ठेवूयात। तर आता हे सर्व साहित्य जे आहे मी एका प्लेटमध्ये अशा प्रकारे काढून घेतले आणि सर्व साहित्य थंड करण्यासाठी ठेवले। तर आता हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं। तर मिक्सरचं भांडं जे आहे ते कुठेही ओलं राहू नये, नाहीतर चटणी जी आहे ती चिकट होते त्यासाठी। तर आता कसं असतं बघा, कढीपत्ता जो आहे आपण भाजीमध्ये वापरतो, आमटीमध्ये वापरतो किंवा वरणामध्ये वापरतो, पण ज्यांना कढीपत्ता आवडतो त्यांनी तरी कढीपत्ता खातात, पण ज्यांना कढीपत्ता आवडत नाही त्यांनी सहज एका प्लेटला साईडला कढीपत्ता काढून ठेवतात, मग तो आपल्या पोटामध्ये जात नाही। मग काय करायचं, अशा प्रकारची कढीपत्त्याची चटणीच बनवून ठेवायची आणि ही चटणी जी आहे ती 2 ते 3 महिने आरामात टिकते। तर ही चटणी जी आहे तुम्ही दह्यासोबत वगैरे नक्की खा, अगदी मस्त लागतो। तर चला आता मी इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण साहित्य जे आहे ते घातलेलं आहे। तर चला आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालूयात, पण त्याआधी मी इकडे अगदी 1 चमचा इतकं गूळ घातलेला आहे। गुळामुळे कसं छान गोड अशी टेस्ट येते चटणीला। त्यानंतर मी इकडे 2 चमचा इतकं लाल मिरची पूड घातले आणि त्यानंतर 1 चमचा इतकं चाट मसाला घातले। चाट मसाल्यामुळे चटणी अगदी मस्त लागते आणि लहान मुलं तर आवडीने खातील या चाट मसाल्यामुळे। त्यानंतर 1 चमचा धनेपूड घातले आणि अर्धा चमचा इतकं हळद घातले, चवीपुरतं मीठ घातले आणि मस्त असं मिक्सरला जे आहे बारीक करून घेतले। तर आता इकडे तुम्ही बघत आहात बारीक करून झाल्यानंतर आपली चटणी जी आहे हिरवीगार मस्त दिसत आहे। आता आपण या चटणीला एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात आणि वरती 2 कढीपत्त्याची पाने अशी लावली मी आणि मस्त आपली चटणी जी आहे ती तयार झाली। तर चला आता काय करायचं, मस्त भाकरी घ्यायची आणि चटणी घ्यायची, त्यावरती दही घालायचं आणि चटणी आणि दही जे आहे ते एकत्र छान मिक्स करायचं आणि भाकरीला लावून खायचं, 1 नंबर लागते। तर आता चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना नक्की शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला आणि आपल्या चॅनलवर अजून तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका। तर आता चला भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।